सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबतची सर्वात मोठी घोषणा नरेंद्र मोदी साहेबांनी केली आहे। नरेंद्र मोदी साहेब म्हणाले आहेत की ज्या शेतकऱ्यांकडे ही दोन महत्त्वाची कागदपत्रे नसतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणं बंद होणार आहे। त्यामुळेच तुम्ही जर पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे लाभार्थी असाल तर लक्षपूर्वक ऐका। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर 15 फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रांची पडताळणी समितीमार्फत केली जाणार आहे। 19 नोव्हेंबर दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला होता आणि आता पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। परंतु हा हप्ता जमा होण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता ठरवण्यात येणार आहे। विशेष समिती स्थापन करण्यात आली असून अनेक नवीन अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत। त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 26 जानेवारी दिवशी मोठी घोषणा केली असून 2 कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश देखील शेतकऱ्यांना दिले। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत सरकारने 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत। सर्व शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत होते। फेब्रुवारी 2026च्या अखेरीस हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र त्यापूर्वी सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत। त्यामुळेच 2 कागदपत्रांची पडताळणी आता केली जाणार आहे। अनेक अपात्र शेतकऱ्यांनी देखील पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ घेतल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळेच नवीन अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत। त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणारच आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेमकं काय म्हणाले आहेत हे पाहूया। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्वरित 2 कागदपत्र तयार करून ठेवा, कारण 2026 मध्ये तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देखील मिळणार आहे। कर्जमाफीच्या लाभासाठी देखील ही 2 कागदपत्र महत्त्वाची ठरणार आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा कर्जमाफीची घोषणा केली होती तेव्हा त्यांनी देखील या 2 कागदपत्रांची पडताळणी करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे जर ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कर्जमाफीच्या लाभामध्ये देखील फायदा मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो, आता सरकारने नवीन प्रक्रियेद्वारे 2 कागदपत्र तयार करण्यास सांगितले आहेत, कारण अनेक शेतकऱ्यांचे नवीन सातबारे आहेत। पीएम किसानच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याची नोंद नाही आणि जमिनीची नोंदणी नसल्यामुळेच पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये पैसे सोडण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे सरकारने पडताळणी करणार असल्याचं सांगितलं आहे। गेल्या काही महिन्यापासून 1000 कोटी रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, परंतु ते शेतकरी अपात्र देखील ठरले आहेत। मग पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होण्यासाठी सरकार NPCI प्रक्रियेद्वारे सर्व्हरशी जोडलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात का नाही याची मॅपिंगद्वारे तपासणी केली जाणार आहे। गाव पातळीवर एक समिती स्थापन करण्यात आली असून कृषी मंत्र्यांकडून पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांची विशिष्ट यादी बनवण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्यामुळे 2 कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले। शेतकरी मित्रांनो, सरकारने हा निर्णय का घेतला हे देखील आपण पाहूया, कारण या निर्णयामुळे तुम्हाला मोठा फायदा देखील होऊ शकतो। त्याचबरोबर सरकारला देखील आता शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मिळवण्यात येणार आहे। अनेक शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीचा असलेला सातबारा फायद्याचा ठरणार आहे। फक्त आधार लिंक असून चालणार नाही, तर बँक खातं देखील NPCI शी जोडणं अनिवार्य करण्यात आले। जर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर लक्षपूर्वक ऐका की सरकारने कागदपत्र बरोबरच आणखीन एक महत्त्वाचं काम देखील करायला सांगितलंय, कारण सरकारने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करत असतानाच नरेंद्र मोदी साहेबांनी जो निधी दिला आहे तो फक्त पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जमा होण्यासाठी 15 फेब्रुवारी पूर्वी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करण्यास सांगितलं आहे। हे काम जे शेतकरी करणार आहेत त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्या अगोदरच म्हणजेच 15 फेब्रुवारी पूर्वी तुम्हाला महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे। तुम्ही म्हणत असाल की आता आमचं बँक लिंकिंग आहे, आमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, पण आता फक्त इतकीच बाब महत्त्वाची नाही, तर सरकारने आता तुम्हाला आणखीन एक काम करण्यास सांगितलंय, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून व्यवस्थित जमा होतील का, कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल का याची पडताळणी आता सरकार स्वतः करणार आहे। सातबारा पीएम किसान योजनेसाठी वापरला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी
शेतकरी मित्रांनो 2 महत्त्वाची कागदपत्र तयार करण्यास सांगितली होती, त्यासाठी तुम्हाला 7/12 काढून ठेवावा लागणार आहे. कारण एक विशिष्ट यादी सरकार बनवत आहे. गाव पातळीवरती एक समिती स्थापन होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसेल तर तुमच्यासाठी आणखीन एक फायद्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर लक्षपूर्वक ऐका की जे शेतकरी सरकारी नोकरीमध्ये नाहीत किंवा तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता सरकार पेन्शन देखील देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 26 जानेवारी दिवशीचे भाषण केलं. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर ही 2 कागदपत्र महत्त्वाची ठरतील. परंतु इथून पुढचे जे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यासाठी देखील ही कागदपत्र महत्त्वाची आहेत. यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की भारताची खरी ताकद हे भारताचे शेतकरी आहेत. त्यामुळे या अन्नदात्यांसाठी आणखी नवीन योजना आम्ही चालू करणार आहोत. त्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना KYC प्रोसेस करून घ्या अशा सूचना देखील देण्यात आल्या. सरकार नवीन योजना चालू करणार आहे, परंतु हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थित जमा होण्यासाठी तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या आधार कार्डवरून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेची नोंद ही सरकारी पोर्टलवरती केली जाणार आहे. शेतकऱ्यांची जमीन किती आहे, किती योजनांचे लाभ शेतकरी घेतात, त्याचबरोबर किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते, यानुसार शेतकऱ्यांना पुढील जे हप्ते मिळणार आहेत याची देखील पडताळणी आता सरकार करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सन्मान निधी हा वितरित केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी हा केंद्र सरकारकडून वितरित केला जात असतो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यासाठी विशिष्ट अशा अटींची तरतूद केली आहे. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब डीबीटीचं बटन दाबणार आहेत तेव्हाच पीएम किसान योजनेचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर लक्षपूर्वक ऐका की आता आणखी 2 कागदपत्र कोणती आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तर मी तुम्हाला मगाशी सांगितली होती, ती म्हणजे 7/12. शेतकऱ्यांच्या 7/12 पोर्टलवरती नोंद असणं महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांचे 7/12ची नोंद आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला आता योजनांचा लाभ वाढवून मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी फार्मर ID कार्ड महत्त्वाचं आहे. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी जसं आधार कार्ड महत्त्वाचं ठरतं तसेच प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी फार्मर ID कार्ड हे आधार कार्ड प्रमाणे काम करणार आहे. शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचा उपयोग करून शेतकरी अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील फार्मर ID महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असताना शेतकऱ्यांच्या फार्मर ID कार्ड क्रमांकाची नोंद ही सरकारकडून केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या या घोषणेमुळेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ही 2 कागदपत्र तयार करून ठेवावी लागतील. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मोठी घोषणा केली असून शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की 2026 पासून सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल फार्मर ID अनिवार्य करण्याची तयारी केली आहे. ज्यामुळे तुमच्याकडे जर ID नसेल तर भविष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मोदी साहेबांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. कारण 2026 मध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीचा हप्त्याचा लाभ तर मिळणार आहे, कर्जमाफीचा लाभ पण मिळणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आणखी नवीन योजना देखील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात येणार असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.